गतीपथावर पुन्हा एकदा पुलचा फटका, फसलाय फटका, झेल घेण्याची संधी आहे. झेल खाली गौरव सडेकर येतोय, तो कोणतीही चूक करत नाहीये. समीर वेंगुर्लेकर शेवटच्या षटकात हाणामारी करावी, मोठे फटके आपल्या संघाला खेळून द्यावेत, मोठा 6 चौकार संघाला मिळवून द्यावा, हा प्रयत्नात एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय. प्रयत्न फसतोय, एक झेल उडतोय, स्कोअर लेगच्या सत्रात एक अचूक झेल टिपला जातोय. अजून एक धक्का बसतोय राजाराम वॉरियर्स तेवढे संघाला. समीर वेंगुर्लेकरची खेळी समाप्त होतोय. अजून एक वरुणाम क्लाउड सफलता मिळते आहे. विनंती करेन एफसी दोडामार्ग. पुढचा चेंडू जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न गणेश कुबलचा आला या ठिकाणी मोठा फटका खेळावा हा प्रयत्न, हा देखील फसलाय. गोल्डन डकचा शिकार ठरतोय गणेश कुबल. आल्या बावली माघारी परततोय. मैदानावरती केवळ हजेरी लावण्याचं काम गणेश कुबलनं केलंय. स्वस्तामध्ये तंबूच्या दिशेनं माघारी परतलाय. निम्मा संघ तंबूच्या आसऱ्याला येऊन विसावतोय. 5 गडी बाद झालेत. कुडाळ तालुक्यातील नव्हे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नामवंत गोलंदाज अंकुश बांबर्डेकर आणि त्याचबरोबर नामवंत फलंदाज गोपाळ बटा यांच्यातील हे द्वंद्व हे देखील पाहणं महत्वपूर्ण. अंकुश बांबर्डेकर ऑन हॅट्रिक, एक हॅट्रिक या अगोदरच संपन्न झाली आहे. या स्पर्धेतली दुसरी हॅट्रिक पूर्ण करेल का अंकुश बांबर्डेकर, हे देखील पाहणं महत्वपूर्ण. मारलाय फटका, उडालाय झेल, परंतु क्षेत्ररक्षक देखील आहे. हॅट्रिक पूर्ण होत आहे. गोपाळ बट्टाची खेळी समाप्त झाली आहे. एकंदरीत आजच्या दिवसातील दुसरी विकेट हॅट्रिक याच संघातील रुपेश यांनी पहिल्या एका सामन्यामध्ये हॅट्रिक संपन्न केली होती आणि आता त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवत अंकुश बांबर्डेकर देखील विकेट हॅट्रिकची किमया या ठिकाणी साध्य करतो.